नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. महाडमध्ये महिलेनेच केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग, महिलेवर गुन्हा दाखल. सिंधुदुर्गात पावसाचे पुनरागमन, माणगाव खोऱ्यात दमदार सरी, जिल्ह्यात येलो अलर्ट जारी. पिंगुळीत मध्यरात्री पोलिसांची मोठी कारवाई, डंपरमधून लाखोंची दारू जप्त, प्लास्टिक आच्छादनाखाली सुरू होती वाहतूक. आणि कुपोषणमुक्त रत्नागिरीचा संकल्प, शाळांसाठी 20 कोटींचा निधी, आरोग्य केंद्रांसाठी 10 कोटींची तरतूद. पाहूया सविस्तर वृत्त. महिलेनेच अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यात घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रौढ महिलेने एका अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तन करत कुणाला सांगितले तर पीडित मुलीच्या आईला जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पीडित मुलीच्या पालकांनी महाड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी महिलेवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला आरोपी फरार असून महाड MIDC पोलीस ठाणे तपास करत आहे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसानं पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. कुडाळ तालुक्यातील विविध भागांसह माणगाव खोऱ्यात जोरदार सरी कोसळल्यानं वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. ग्रामीण भागातही पावसाची चांगलीच नोंद झाल्यानं शेतकरी वर्गात समाधानाचं वातावरण आहे. यंदा पावसाने काही दिवस विश्रांती घेतल्यामुळे खरीप हंगामातील शेती कामांवर परिणाम होण्याची चिंता व्यक्त केली जात होती. मात्र आज झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांना नव्याने दिलासा मिळाला असून पेरणी आणि इतर शेती कामांना आता वेग येण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. पावसाच्या पुनरागमनामुळे नद्या ओढ्यांमध्ये पाण्याची आवक वाढण्यास मदत होणार असून शेतीसाठी आवश्यक ओलावा देखील निर्माण झाला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष आता आगामी पावसाकडे लागले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसाचा फटका फोंडा घाटाला देखील बसलाय. रविवारी मध्यरात्री घाटात दरड कोसळल्याने काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. या घटनेमुळे दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि निखिल कन्स्ट्रक्शन कंपनीची यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर JCBच्या सहाय्याने दरडीचा मलबा युद्धपातळीवर हटवण्याचं काम हाती घेण्यात आलं. यंत्रणेच्या तत्पर कारवाईमुळे काही तासात मलबा हटवून फोंडा घाटमार्ग पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यामुळे अडकलेल्या वाहन चालकांना दिलासा मिळाला. सध्या फोंडा घाटातील वाहतूक सुरळीत सुरू असून पावसाळ्यात दरड कोसळण्याचा धोका लक्षात घेता वाहन चालकांनी आवश्यक ती खबरदारी घेऊनच प्रवास करावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. या संपूर्ण घटनेची माहिती कणकवलीचे तहसीलदार यांनी दिली असून पावसाच्या पार्श्वभूमीवर घाट परिसरात प्रशासनाकडून सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असल्याचं सांगण्यात आलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार कायम असून अनेक भागांमध्ये जोरदार सरी कोसळत आहेत. विशेषतः वैभववाडी, कणकवली आणि कुडाळ तालुक्यातील सह्याद्री पट्ट्यात दमदार पाऊस सुरू झाला आहे. तर सावंतवाडी तालुक्यासह आंबोली आणि चौकुळ परिसरातही पावसाचा जोर कायम असल्यानं वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. रविवारी रात्री जिल्ह्यातील काही भागामध्ये मुसळधार पाऊस झाला. मात्र त्यानंतर पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचं चित्र आहे. तरीही हवामानातील बदल लक्षात घेता पुढील काही तासात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान हवामान विभागाने सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी केला. त्यामुळे नागरिकांनी आणि विशेषतः घाटमार्ग, नदीकाठ तसेच डोंगराळ भागात प्रवास करणाऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्गावर पिंगुळी येथे कुडाळ पोलिसांनी मध्यरात्री मोठी कारवाई करत दारूची वाहतूक करणारा एक डंपर ताब्यात घेतला. या कारवाईत डंपरमधून लाखो रुपयांची दारू जप्त करण्यात आल्याने अवैध दारू वाहतुकीच्या प्रकारावर मोठा आळा बसल्याचं मानलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित डंपरच्या हौद्यात प्लास्टिकचे आच्छादन करून दारूची वाहतूक केली जात होती. गुप्त माहितीच्या आधारे कुडाळ पोलिसांनी महामार्गावर सापळा रचून ही कारवाई केली. तपासणी दरम्यान मोठ्या प्रमाणात दारूचा साठा आढळून आला. त्यानंतर डंपर ताब्यात घेऊन जप्तीची कारवाई करण्यात आली. या प्रकरणात जप्त करण्यात आलेल्या दारूची नेमकी किंमत, ती कुठून आणली जात होती आणि कुठे नेली जात होती याचा तपास कुडाळ पोलीस करत आहेत. या कारवाईमुळे अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून या प्रकरणातील इतर संबंधितांचा शोध देखील पोलीस घेत आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण परिसरात रविवारी दुपारनंतर झालेल्या मुसळधार पावसाने निसर्ग पुन्हा एकदा बहरलाय। मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील प्रसिद्ध सवतसडा धबधबा प्रवाहित झाल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांसह पर्यटकांची पावले धबधब्याकडे वळत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। यंदा जून महिना जवळपास कोरडाच गेल्याने शेतकरी आणि नागरिक पावसाच्या प्रतीक्षेत होते। अखेर विजांच्या कडकडाटासह झालेल्या दमदार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून शेतकरी वर्गालाही मोठा दिलासा मिळालाय। पावसामुळे शेतीच्या कामांना वेग येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। दरम्यान जून महिन्यात पावसाअभावी कोकणातील अनेक पर्यटन स्थळे ओस पडली होती, मात्र आता धबधबे, डोंगर रांगा आणि हिरवाईने नटलेला परिसर पर्यटकांना आकर्षित करू लागला। त्यामुळे येत्या काही दिवसात पावसाळी पर्यटनासाठी कोकणात पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते। मुसळधार पावसामुळे निसर्गाला नवसंजीवनी मिळाल्याचं चित्र सध्या चिपळूण आणि परशुराम घाट परिसरात पाहायला मिळत आहे। कोकणातील आंबा आणि काजू बागायतदार शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान होऊनही राज्य आणि केंद्र सरकारकडून अपेक्षित मदत मिळाली नसल्याचा आरोप करत माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारवर टीका केली आहे। देवगड येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी कोकणातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली। यावेळी देवगड तालुक्यात प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाला देखील त्यांनी तीव्र विरोध दर्शवलाय। हा प्रकल्प उभारल्यास कोकणच्या पर्यावरणावर परिणाम होण्याबरोबरच आंबा, काजू आणि कोकम उत्पादनाला देखील धोका निर्माण होईल असा दावा त्यांनी केला आहे। गेल्या 4 महिन्यापासून कोकणातला आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी सातत्यानं सरकारकडे मदतीची अपेक्षा व्यक्त करतोय। कारण वातावरणामध्ये झालेल्या बदलामुळे आंब्याला फळधारणा झाली नाही, काजूची तीच अवस्था झाली। अशा परिस्थितीमध्ये नैसर्गिक आपत्ती समजून राज्य सरकारनं, केंद्र सरकारनं आपत्ती व्यवस्थापन निधीमधून भरीव अशी मदत देणं गरजेचं होतं। विमा कंपन्यांनी खरं तर विम्याची भरघोस अशी रक्कम शेतकऱ्याला द्यायला पाहिजे होती, परंतु ना विमा कंपन्यांनी शेतकऱ्याला न्याय दिला, ना राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं न्याय दिला। केवळ एका कर्माला 220 रुपये देऊन शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये अनेक वेळा मोर्चे काढले, अनेक वेळा आंदोलन केलं, रस्ता रोको केलं, मेळावे घेतले, तरी सुद्धा हे मुरदाड सरकार जर काही बोलणार नसेल, व्यक्त होणार नसेल, हे कमी होतं म्हणून की काय, देवगड तालुक्यामध्ये एक अणुऊर्जा प्रकल्प येतोय की ज्यामुळं इथल्या पर्यावरणाचं पार वाटोळं होणार आहे। आधीच पर्यावरणाचं संतुलन बिघडल्यामुळे आंब्याचं उत्पादन येणं झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर का अजून एक अणुऊर्जा प्रकल्प इथं आला तर कोकणच्या लोकांनी आता आंबा, काजू, कोकम ही पिकं आता विसरूनच जायला पाहिजे। एक तर आता भात शेती संपल्याच जमा आहे, जी काही कोकणामध्ये शेती शिल्लक आहे ती आंबा आणि काजूच्या बाबतीत आहे। तेही पीक जर का नाहीच झालं तर सारा कोकण उजाड होईल। कोकणचा कॅलिफोर्निया करायचं राहिलं बाजूलाच, कोकणचा राजस्थान होईल। आणि म्हणून खरा कोकणवासी मग तो मुंबईत राहणारा असो किंवा कोकणात राहणारा असो, ज्याचं कोकणावर नितांत प्रेम आहे, ही कोकणची भूमी अशीच हिरवीगार राहिली पाहिजे असं ज्याला वाटतं, त्या प्रत्येकानं 3 जुलैला सकाळी 10 वाजता देवगडला आलं पाहिजे। हे सरकार जर आम्हाला न्याय देणार नसेल तर आता जलसमाधी घेऊनच आम्ही आमचा शेवट करून घेऊ अशी टोकाची भूमिका कोकणातल्या शेतकऱ्यांनी घेतलेली आहे। गड्या, तू एकटा नाहीस, आम्ही सारे तुझ्याबरोबर आहोत हा संदेश देण्यासाठी सगळ्यांनी 3 जुलैला सकाळी 10 वाजता देवगडला या, एवढंच निमंत्रण मी देतो। कोकण महामार्ग आणि टोल माफीच्या मुद्द्यावर नितीन सरदेसाई यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींवर टीका केली आहे। रत्नागिरी येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी टोल माफीच्या प्रश्नावर येथील लोकप्रतिनिधी संबंधितांना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला। त्यामुळे या प्रश्नावर जनतेने ठामपणे उभे राहण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलंय। नितीन सरदेसाई यांच्या मते कोकण महामार्गासंदर्भातील विविध प्रश्नांवर प्रभावी तोडगा निघण्यासाठी लोकप्रतिनिधींना नागरिकांनी थेट जाब विचारणं आवश्यक आहे। जनतेने आपल्या प्रतिनिधींना जबाबदार धरले नाही तर कोकण महामार्गाचा प्रश्न सुटणार नाही असं मत त्यांनी व्यक्त केलंय।
इकडचे लोकप्रतिनिधी जे या सगळ्या टोल माफियांना पाठीशी घालतायत त्यांच्या विरुद्ध जनतेने ठामपणे उभं राहिल्याशिवाय ह्या परिस्थितीमध्ये बदल होणार नाही. आम्ही राजकीय पक्ष म्हणून वेळोवेळी आंदोलनं केली, आमच्या लोकांनी लाट्याकाट्या खाल्ल्या, त्याच्यावरती केसेस घेतल्या, पण त्याच्यानंतर सर्वसामान्य जनतेने ठामपणे त्यांच्या लोकप्रतिनिधींना खडसावून विचारलं नाही तर हा कोकण महामार्गाचा प्रश्न सुटणार नाही. जनतेने इच्छाशक्ती तीव्र दाखवून त्याच्या विरोधात जनता म्हणून उभं राहिलं तर ह्याच्यात काहीतरी फरक पडेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीचे प्रांत अधिकारी जगदीश कातकर यांच्या विरोधात राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली सोमवार 29 जून रोजी कणकवली येथे आंदोलन आणि निदर्शने करण्यात येणार आहेत. देवगड येथे BLO प्रशिक्षणादरम्यान शिक्षक जयेंद्र चव्हाण यांच्याशी प्रांत अधिकारी जगदीश कातकर यांनी कथितरित्या अर्वाच्य आणि अपमानास्पद भाषा वापरून गैरवर्तन केल्याचा आरोप कर्मचारी संघटनांकडून करण्यात आला आहे. कणकवली प्रांताधिकारी कार्यालयासमोर राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या झेंड्याखाली निषेध आंदोलन होत असून आज दुपारीच्या नंतर उपजिल्हाधिकारी रवींद्र सुप्ते साहेब यांनी त्यांचा जो दिलगिरीचं पत्र आहे ते दिलगिरीचं पत्र आम्हाला पाठवलेले असून त्या दिलगिरीच्या पत्रामध्ये त्याने कुठेही सपशेल ते मान्य केले नाही की मी ही चूक केलेली आहे आणि फक्त दिलगिरी व्यक्त करण्याचं नाटक केलेलं आहे. मुळात या अधिकाऱ्यांनी 300 लोकांच्या समोर सरळ कर्मचारी शिक्षकाचा अपमान केलेला आहे आणि या अपमानाच्या विरोधात कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे आणि हा तीव्र संताप व्यक्त करण्यासाठीच उद्याचा तो मोर्चा आहे. कुणीही या अफवांवर कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. उद्याचं आंदोलन हे त्यांच्या या चुकीच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी होणारच आहे. या जिल्ह्यातील लोकांना मी नम्रतापूर्वक सांगू इच्छित आहे की कोणत्याही प्रकारचा रंग या आंदोलनाला देण्यात येऊ नये. हे आंदोलन कर्मचाऱ्यांच्या अस्मितेसाठी आहे. कर्मचाऱ्यांच्या अस्मितेला ठेच पोहोचवणारे वक्तव्य एखादा अधिकारी करत असेल तर त्या अधिकाऱ्याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन आहे. अलीकडच्या काळामध्ये या जिल्ह्यातील महसूलचे काही अधिकारी अनेक वेळा वेगवेगळ्या सभांमध्ये असतील, निवडणुकीच्या सभा असेल तर अरे तुरे असे शब्द वापरून या जिल्ह्यातल्या कर्मचाऱ्यांची मानखंडना करीत आहेत आणि यासाठीच हे आंदोलन आहे. या आंदोलनाची झळ संपूर्ण महाराष्ट्रभर पोचलेली असून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या आंदोलनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि तहसीलदार कार्यालय यांच्याकडे राज्यभरातून जिल्हा स्तरावर निवेदन दिली जाते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन आता अधिक तीव्र झाले. भूमिकन्या रश्मिता पोपेटा यांनी 24 जून पासून आमरण उपोषण सुरू केलं असून अनेक दिवस उलटूनही शासनाकडून कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. याच पार्श्वभूमीवर कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करत शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. रास्ता रोको आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. आंदोलकांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्याची मागणी पुन्हा एकदा लावून धरली आहे. दरम्यान या आंदोलनानंतर उल्वे पोलीस ठाण्यात संबंधित आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवणे आवश्यक असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दुसरीकडे आंदोलनकर्त्यांनी शासनाने नामकरणाबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिलाय. रश्मिता पोपेटा यांचे आमरण उपोषण अद्याप सुरू असून त्यांच्या प्रकृतीबाबत समर्थकांकडून चिंता व्यक्त केली जाते. आता या संपूर्ण प्रकरणात शासन आणि प्रशासन कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रत्नागिरी जिल्हा कुपोषण मुक्त करण्याचा संकल्प जिल्हा प्रशासनाने केला असून विविध उपाययोजनांच्या माध्यमातून कुपोषणाचे प्रमाण शून्यावर आणून राज्यात आदर्श निर्माण केला जाईल अशी माहिती राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी दिली. जिल्हा परिषदेत आयोजित कुपोषित बालकांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. सध्या कुपोषणाचे प्रमाण कमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये रत्नागिरी राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असून जिल्ह्यात 34 तीव्र कमी वजनाची आणि 632 मध्यम कमी वजनाची बालके असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या बालकांना पोषक आहार, आवश्यक औषधे आणि पालकांसह 8 दिवस राहण्याची व्यवस्था करण्यात येणार असून या मोहिमेत डेरवण येथील वलावलकर हॉस्पिटलचे सहकार्य घेतले जाणार आहे. तसेच संबंधित प्रभागातील जिल्हा परिषद सदस्यांनी कुपोषित बालकांचे पालकत्व स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला.
याशिवाय ग्रामीण भागातील 10 प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या अद्ययावतीकरणासाठी 10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। तसेच जिल्हा परिषद शाळांच्या दुरुस्ती आणि 200 ते 250 नवीन वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी 20 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा देखील पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी केली। एक महत्त्वाची गोष्ट जी पहिल्यांदा आपल्याला सांगायची की आपण जे काही गैरसमजात 632 कुपोषित बालकं आहेत अशा पद्धतीची एक चर्चा करतोय, तर ती थोडी बरोबर देखील आहे आणि थोडी चूक देखील आहे। खरी कुपोषित बालकं जी आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये, जी एकदम सिव्हिअर याच्यामध्ये आहेत, ती फक्त 38 आहेत। त्यातली 5 सिंधुदुर्गामध्ये आहेत, म्हणजे 34 आपल्याकडचे आहेत आणि 652 जी आहेत ती 652 त्या स्टेजमध्ये जाऊ नयेत यासाठी आपल्याला प्रिकॉशन घ्यायचे। आज त्या संदर्भामध्ये बैठक होऊन असं ठरलं की जे 38 बालकं आहेत त्यांना कशा पद्धतीनं या 1-2 महिन्यामध्ये या कुपोषणामधनं बाहेर काढता येईल त्याच्यासाठी एक यंत्रणा आम्ही तयार करतोय। यंत्रणा तयार करून त्यांच्या पालकांना विनंती करतोय की आम्ही एक हॉस्पिटलसारखीच एक सिस्टीम रत्नागिरीमध्ये उभी करतोय या कुपोषणाच्या बाबतीमध्ये, आणि त्यांच्या पालकांना मुलासकट तिथे आणून ठेवून त्याच्यातनं 8 दिवसाचं ट्रीटमेंट करून त्याच्यातनं ती मुलं बाहेर पडतात का, हा एक देखील आम्ही प्रयत्न करणार आहोत। डेरवणसारखं हॉस्पिटलसोबत घेऊन डेरवणमधनं जे प्रोटीन्सचे आणि लाडू दिले जातात ते देऊन त्याच्यातनं कुपोषण बाहेर येईल का, त्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। आणि DPC मधनं काही फंड देऊन औषधं किंवा पोषण आहार देऊन तिथनं ती स्टेज बदलता येईल का, हा आम्ही प्रयत्न करणार आहोत। आणि 652च्या बाबतीमध्ये असा निर्णय घेतला आहे की जेवढे आपले 56 जिल्हा परिषदेचे सदस्य जे आहेत त्यांच्या प्रभागामध्ये, त्यांच्या जिल्हा परिषदेच्या पूर्ण त्या एरियामध्ये जिथं जिथं कुपोषित बालकं आहेत तिथं त्याचं पालकत्व जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी स्वीकारावं, अशा पद्धतीचा आजच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला। त्या पद्धतीनं प्रशासन काम करेल आणि वर्षभराच्या आत जो आकडा वाढलेला आपल्याला दिसतोय तो 50% कमी करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झाला आहे आणि अजून 6-7 महिन्यानंतर त्याची प्रोसिजर सुरू होईल। आता अजून एक त्याच्यातली महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण ज्या पद्धतीनं गैरसमज करून घेतो, महाराष्ट्रामध्ये शेवटून 2 नंबरला रत्नागिरी आहे, म्हणजे कुपोषण कमी असण्यामध्ये महाराष्ट्रात 2 नंबरला रत्नागिरी जिल्हा आहे। परंतु कालची सगळं वातावरण बघून, आपण दिलेल्या बातम्या बघून मी देखील घाबरलो होतो की अशा पद्धतीनं कसं काय होऊ शकतं, आणि मग त्याच्यामध्ये काजी साहेबांचे प्रश्न उत्तरं, त्याला उत्तरं सगळं घाबरलो होतो मी, एवढं कसं काय कुपोषण निर्माण झालं। तसं काहीच नाही आहे। आपण महाराष्ट्रामध्ये 2 नंबरला आहोत। सॅम आणि मॅम असे 2 प्रकार त्याच्यामध्ये आहेत। ते सॅमला देखील आपण 2 नंबरला आहोत आणि मॅमला देखील 2 किंवा 3 नंबरला आहोत। त्याच्यामुळे जिल्हा प्रशासन चांगलं काम करतंय, जिल्हा परिषदेचं प्रशासन देखील चांगलं काम करतंय। जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली सगळे सभापती अतिशय डोळस पद्धतीने या सिस्टीमकडे बघतायत। त्याच्यामुळे कुपोषण कमी करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा परिषद ही अग्रेसर राहील आणि महाराष्ट्रामध्ये आदर्श निर्माण करेल, नंबर 1। नंबर 2, PSC सेंटर जी आहे ती दरवर्षी 10 PSC सेंटर स्मार्ट करण्याचा, त्याच्यानंतर मॉड्युलर OT करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेतलेला आहे आणि सुरुवातीला 10 कोटी रुपये जिल्हा परिषदेला द्यायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। त्याच्यामधनं आपली जी यंत्रणा आहे आरोग्याची ती स्थानिक लेवललाच मिळेल अशा पद्धतीचा निर्णय होता। जास्तीत जास्त नॅचरल डिलिव्हरी झाल्या पाहिजे, त्याच्यावर भर दिला गेला पाहिजे, अशी देखील चर्चा आमच्या बैठकीमध्ये झाली। तिसरी जी बैठक झाली त्याच्यामध्ये शालेय शिक्षणासाठी ज्या खोल्या लागतात त्या किमान 200 ते 250 खोल्या नव्यानं बांधण्याचा निर्णय आमच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे आणि पहिला 15 ते 20 कोटी रुपयाचा टप्पा हा जिल्हा परिषदेला देण्याचा निर्णय देखील आजच्या बैठकीत झालेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांविषयीची अढळ श्रद्धा आणि काहीही करून ध्येय गाठण्याची जिद्द असेल तर कोणतीही अडचण मोठी नसते, याचे प्रेरणादायी उदाहरण किल्ले रायगडावर पाहायला मिळाले। जनार्दन नावाच्या एका दिव्यांग शिवप्रेमीने आपल्या अदम्य इच्छाशक्तीच्या बळावर अवघड रायगड किल्ला एका पायाच्या आधारावर सर करून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले।
जय शिवरायच्या घोषणांनी दुमदुमलेल्या वातावरणात जनार्दन यांनी पावसाळी वातावरण, कठीण चढाई आणि शारीरिक मर्यादा यांवर मात करत स्वराज्याची राजधानी गाठली। प्रत्येक पायरीवर संघर्ष करत त्यांनी दाखवलेली चिकाटी आणि आत्मविश्वास पाहून उपस्थित शिवभक्त देखील भारावून गेले। त्यांच्या जिद्दीचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले। रायगडाच्या पायऱ्या चढताना जनार्दन यांनी दाखवलेले धैर्य अनेकांसाठी प्रेरणादायी ठरलं। शिवभक्ती, आत्मविश्वास आणि दृढ निश्चय यांच्या बळावर अशक्य वाटणारी गोष्ट देखील शक्य करता येते, हा संदेश त्यांच्या प्रवासातून पुन्हा एकदा अधोरेखित झाला। त्यांच्या प्रेरणादायी कार्याला उपस्थित शिवप्रेमींनी उत्स्फूर्त दाद देत सलाम दिला। जय शिवराय। माझं नाव जनार्दन नारायण पानवे, मुक्काम फुकरवाडी, तालुका कर्जत, जिल्हा रायगड। मला दुर्ग संवर्धन आणि दुर्ग भ्रमंती हे खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण मला ज्याच्यामध्ये शौर्य गाता येते। कारण मी 50 किलोचं वजन घेऊन जाऊ शकत नाही, पण दिशा देऊन जनतेची दशा हरवू शकतो, हे आपल्याकडे कर्तृत्व आहे। मी 45 वर्षाला पंचायत समितीमध्ये सर्व्हिसला आलो आणि आता 13.5 वर्षांनी रिटायरही झालो। पण आनंद वाटतो गड किल्ल्यावर येण्याचा, कारण गड किल्ले आपल्याला शौर्यगाथा दाखवतात। इच्छा बघा तुम्ही, इथं आले तर आपल्याला, आपण म्हणतो ना पत्थर के सनम, हे पत्थरसुद्धा बोलतात राजाचे का तुम्ही यारे यारे अवघे जण, साधवय आपले इथं जाईल नरदेव मग कैसा भगवंत, बरोबर आहे की नाही? नरदेव गेल्यानंतर तुम्हाला भगवंत कसा मिळेल? म्हणून विंदाकरणीकरांचं एकच वाक्य लक्षात ठेवायचं, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याची काय घ्यावे। महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना रायगड जिल्ह्याच्या वतीने पेण रोहा कार्यकारिणीची विशेष बैठक पेण येथील सुदर्शन रेस्ट हाऊसमध्ये उत्साहात पार पडली। रायगड जिल्हाध्यक्ष किशोर वाजे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत संघटनेच्या विस्ताराबरोबरच 14 नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नव्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। बैठकीत संघटनेची ध्येय, उद्दिष्टे तळागाळापर्यंत पोहोचवणे, सामाजिक व कल्याणकारी उपक्रम राबवणे, पेण रोहा कार्यक्षेत्रात संघटना अधिक मजबूत करणे आणि पोलीस बॉईजच्या न्याय हक्कांसाठी संघटितपणे कार्य करण्याबाबत चर्चा झाली। यावेळी जिल्हाध्यक्ष किशोर वाजे यांनी संघटना हीच आपली ताकद असून प्रत्येक पोलीस बॉईज पर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचं सांगितलं। या बैठकीत अंकिता सोनकर, मोनिका बडे, रसिका देवरे, संदीप पाटील, वैभव सोनकर, हरेश कोठेकर, रोहित शिंदे, विश्वास म्हात्रे, हितेश तांडेल, स्वप्नील म्हात्रे, योगेश म्हात्रे, चंदन अहिरे, प्रणेश पोवळे आणि हरिश्चंद्र तांडेल यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या। कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने करण्यात आली। मी इथे जे जमलेलो आहोत हे सगळे सदस्य इथले स्थानिक आमची जी संस्था आहे या संस्थेचे आहेत आणि संस्थेचं नाव आहे महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना, जिची ही पेण शाखा आहे आणि या शाखेसाठीचे सर्व सदस्य, त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्याचे सर्व सदस्य आम्ही इथे उपस्थित आहोत। आमचे रायगड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष म्हणून आपल्या जिल्ह्यासाठी कार्यरत आहेत ते माननीय श्रीयुत वाझे साहेब आहेत इथे। आमचे मुख्य या संस्थेचे संस्थापक राहुल भैया, ते आज आमच्या मार्गदर्शनामध्ये नेहमीच सक्रिय असतात। आताही थोड्या वेळापूर्वी त्यांचं इथे मनोगत व्यक्त झालेलं आहे आणि त्यांनी आपल्या नवीन कार्यकारिणी आमची जी आज उपस्थित झालेली आहे यासाठी त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे। महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या माध्यमातून प्रामुख्याने मगाशी म्हटल्याप्रमाणे पोलिसांच्या हिताची, संवर्धनाची आणि त्यांच्या परिवाराच्या हिताच्या संवर्धनाची सर्व कामे या संघटनेच्या माध्यमातून होत असतात। प्रमुख उद्दिष्ट ठेवूनच ही संस्था अस्तित्वात आली, कार्यरत झाली। राहुल भैया यासाठी मार्गदर्शन तत्पर करत असतात आणि प्रत्येक वेळेला करत असतात। तर या मार्गदर्शनामुळे जसजसे आम्ही पुढे येत गेलो तसतसे यामध्ये विविध प्रकारची इतर समाजातील जे काही निगडीत लोक आहेत तेही यामध्ये समाविष्ट झालेली आहेत। त्याच्यामुळे फक्त आणि फक्त आपण पोलीस बॉईज संघटना आणि तिचं मूर्त स्वरूप जे आहे ते थोडंसं आम्ही आता भव्यदिव्य करत आहोत। याच्यामध्ये इतर सर्व प्रकारची, सर्व समाजातील सगळ्या प्रकारची जे रहिवासी आहेत ते यामध्ये सदस्य म्हणून येत आहेत आणि या माध्यमातून सर्वांच्या हिताचं, पोलिसांप्रमाणेच जनतेच्या हिताची कामे आणि कार्य राबवण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत। याचा बातमीपत्रात वेळ झाली, इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण।